शेतकरी मित्रांनो, एप्रिल मे मध्ये सुद्धा आपला ऊस किंवा कोणतंही पीक जर ट्रेस मध्ये जाऊ नये वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही फवारणी करू शकता दैविक कॅप्सूलची। तर शेतकरी मित्रांनो, हा आपला 7-8 महिन्याचा ऊस आहे आणि 15-16 कांड्यावरती ऊस आहे साधारणपणे। आपण दैविक कॅप्सूलच्या अशा प्रकारे फवारणी केली होती। 2 फवारण्या झालेल्या आहेत या ऊसाला आणि साधारण 15-16 दिवस झाला आपण ऊसाला पाणी पण दिलं नाही। पाणी का दिलं नाही, तर पाणी नाही म्हणून दिलेलं नाही, तर पीक ट्रेसमध्ये खरोखर जातंय की नाही जाते ह्याच्यासाठी दिलेलं नाही। पाणी तर आपल्याकडे भरपूर आहे, नदीवरनं पाणी आहे। ते फक्त पीक काळोखी कमी होते का, पीक ट्रेसमध्ये जाते का, काय सुकते का, हे बघण्यासाठी आपण पाणी दिलेलं नाही। तर जोरात या ठिकाणी आपल्याला रिझल्ट बघायला मिळालेला आहेत। ट्रेस अजिबात आलेला नाही। तर बघू शकता पूर्णपणे कोरडं रान आहे, पाणी दिलेलं नाही पाणी असताना सुद्धा आपण। तर जोरात हे जे रिझल्ट बघायला मिळतात, काळोखी वाढ, फुटवे, पानाची रुंदी, जाडी वगैरे एकदम जोरात येते। रासायनिक खतामध्ये बचत होते, त्याच्यामुळं जरूर तुम्ही खोडवा निडवा जर तुमचा प्लॉट असेल, लागण असेल, तर जरूर ह्याचा वापर करा। असल्या टेम्परेचरमध्ये सुद्धा एप्रिल मेच्या सुद्धा जरासुद्धा काळोखी कमी झालेली नाही माझ्या ऊसाची आणि 15 दिवस या पाणी दिलेलं नाही ह्या प्लॉटला। विशेष म्हणजे सध्या कशासाठी दिलं नाही, तर बघण्यासाठी फक्त दिलेलं नाही। ट्रेस कमी होतो की ट्रेसमध्ये येतं की काळोखी कमी होते हे बघण्यासाठी। आणि पाट पाण्यानं हा प्लॉट आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, लागत असेल तर जरूर संपर्क करा।